नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, पाल येथील रहिवासी। आज मला सांगताना अत्यंत एक वाईट जे वाटतं, जे मागासवर्गीयावर जो अन्याय प्रशासनाकडून जमिनी, या गायरान जमिनीवर गेले 50 ते 60 वर्षापासून त्यांची उपजीविका चालू आहे। 2006 ते 13 पर्यंत या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी शासनाचा प्रस्ताव होता, परंतु काही खोडसाळ व्यक्तींनी ह्या जमिनी नियमानुकूल न होऊ देता त्या तशा ठेवल्या। परिणामी काही दिवसांनी शासनाने या जमिनीवर स्टे आणलेला आहे, परंतु हा स्टे असताना सुद्धा शासन या जमिनी ताब्यात घेऊन या ग्रामस्थांना हवालदिल करण्याचा प्रयत्न करत आहे। त्या अनुषंगाने कार्यालयाच्या मैदानात आवर्जून सांगू इच्छितो की आज पाल येथील जे ग्रामस्थ इथे मोठ्या तळमळीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेले आहे, मोठ्या आशेने आलेले आहे। ही आशा माननीय जिल्हाधिकारी यांनी शासनाकडून पूर्ण करून घ्यावी आणि पाल येथील मागासवर्गीय नागरिकांना, ग्रामस्थांना न्याय देण्याचा महत्त्वाचं काम करावे, जेणेकरून या पाल येथील कुठल्याही माणसांना किंवा व्यक्तींना किंवा त्या कुटुंबांना उपासमारीची वेळ येणार नाही आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही। आणि तसे झाल्यास आत्महत्या किंवा इतर मार्गाचा प्रवृत्त केल्यास त्यांना जबाबदार कोण राहणार, हा मोठा गंभीर प्रश्न असल्याने त्यावर जिल्हा प्रशासनाने तातडीने आणि योग्य ती कार्यवाही करण्याची अपेक्षा मी आज पाल येथील ग्रामस्थ या नात्याने आवर्जून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात व्यक्त करतो। धन्यवाद। अधिकारी उपलब्ध नाही, जिल्हाधिकारी नाही, आणि तुम्ही मायमाऊली वयोवृद्ध महिला आणि पुरुष इथं आलेला आहे, पण अधिकारी तुम्हाला भेटले नाही, काय सांगणार? निवेदन आमचं काही घेतलेलं नाही आहे आणि कलेक्टर साहेब नव्हते आज। कलेक्टर साहेबांनी तिथं पीएने आम्हाला उद्या 3 वाजेचा वेळ दिलेला आहे।